महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची। शिरूर शहरामध्ये मतदान प्रक्रिया चालू झालेली आहे। आपल्या बरोबर शिरूर शहरातले पत्रकार रवी आंबेकर सर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीने मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे शिरूर शहरात। 198 शिरूर विधानसभा मतदारसंघातील शिरूर शहरात सकाळी मतदानासाठी थोडा जोर होता, मात्र आता गेल्या 2 तासापासून अत्यंत संत गतीने मतदान सुरू असून दुपारी 3 नंतर मतदानास वेग येण्याची शक्यता आहे। लोकसभेला जे मतदानाची टक्केवारी झाली होती त्यापेक्षा विधानसभेला मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा आहे का? वाढायला 100% पाहिजे, पण आत्ताच्या मतदानाच्या आकडेवारून असं वाटत नाही की लोकसभेच्या पुढं आकडेवारी जाईल। लोकसभेच्या आतच आकडेवारी जाईल। विधानसभेच्या प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या, आपल्याला काय वाटतं एकूण पुणे जिल्हा आणि शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात कशा पद्धतीचं वातावरण आहे? सर्वत्र पाहिलं तर टफ फाईट आहे। जिथं तिरंगी लढत आहे तिथला निकाल कोणीच सांगू शकत नाही। तिथं दुहेरी लढत आहे, त्या ठिकाणी सुद्धा काटेकी टक्कर आहे। आरोप प्रत्यारोप अनेक ठिकाणी झाले। राष्ट्रीय पातळीवरचे नेते, राज्य पातळीवरचे नेते सर्वांनी प्रचारात भाग घेतला। आता जनतेच्या हातात आहे कोणाला निवडून द्यायचं। आपल्याबरोबर लोकमतचे पत्रकार जगताप साहेब आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय वातावरण आहे शिरूर हवेलीमध्ये। शिरूर हवेलीमध्ये गेल्या 6 महिन्यापूर्वी पाहिलं तर विद्यमान आमदार अशोक पवार यांच्या विरोधात उमेदवार नव्हता अशी स्थिती होती। परंतु या 6 महिन्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे उमेदवार आहेत माऊली कटके, ज्ञानेश्वर कटके यांनी खूप मोठं आव्हान तसं निर्माण केलं। त्यांनी अगदी काही उज्जैनला येता वगैरे नेलं आणि त्यांना प्रचंड लढवलं आणि त्यांना अजित पवारांची जे पक्षाची साथ मिळाली। शिवाय भाजपचे जे प्रदीप कंद होते की जे खरे उमेदवाराचे दावेदार होते, त्यांनी मागे येऊन यांना सपोर्ट केला। त्यामुळे मोठी ताकद निर्माण झाली त्यांची। यांनी आव्हान फार मोठं निर्माण केलेलं आहे। परंतु जे आता मतदानाचा कल पाहता नवीन मतदान सुशिक्षित मतदार बाहेर पडत आहेत, अखेर त्यांना कोण हवं हे त्यांच्या मनात आहे। त्यांनी ते आपल्या मतदान पेटीमध्ये ते पॅक केलेलं आहे, बंद केलेलं आहे आपलं मतदान, आणि 23 तारखेलाच कळेल की त्यांनी खरं आपला कल कोणाला दिलेला आहे। अशा पद्धतीनं शिरूर शहरात मतदारांचा उत्साह मोठा आहे। ऊन आता दुपारी झालेलं असल्या कारणानं मतदार थोडं तुरळक गर्दी दिसत आहे, परंतु दुपारी 5 नंतर मतदानाच्या टक्केवारी समजणार आहे। महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची।